देत नाही, कोण म्हणतं देत नाही, तालुका व्यवस्थापक संघटनेचा, जिल्हा व्यवस्थापक संघटनेचा एक आहे तो विक्रम सर. ओके. आज 10 ते 12 वर्षापासून आम्ही त्या पदावर काम करत आहोत आणि आज आम्हाला अचानकपणे कंपनी बदलून नवीन माणसांना नियुक्ती देण्यात येत आहे. आमची एवढीच विनंती आहे की आम्ही 10 ते 12 वर्ष त्या पदावर घातलेले आहेत, त्या पंचायत समितीसाठी, त्या शासनासाठी आम्ही दिलेली आहे. असं का करून राहिलं? कंपनीलाच माहिती. कोणती कंपनी आता आपल्यावर फाईल निकाल बरं. आणि सर फक्त आम्हाला एवढीच विनंती आहे की आम्ही ज्या पदावर आहोत त्याच पदावर आम्ही राहोत. कंपनी कुठलीही हो, फक्त आमचं पद कायम राहावं, आमची एवढीच विनंती आहे की कंपनी मार्फत असलं तरी चालेल, आम्हाला शासनातच द्यावं असं आमचं अजिबात मागणी नाही. आणि मागच्या 6 महिन्यापासून जे काय आम्ही बेरोजगार आहोत, आमच्या आज अनेक लोकांच्या दुसऱ्याला घेतलं का बॅक डेटमध्ये नियुक्त्या देणं चालू आहे साहेब. आमची फक्त एवढीच विनंती, आम्ही एवढे वर्षाचे पंचायत समितीला काम केले, आज बरेच लोक याच्यातले 40, 45, 45 यात माझं काय म्हणणं आहे, तुम्ही हे बघा, आपली निवडणुकीची आचारसंहिता लागली 21-22 ऑक्टोबरला, 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागली. 15 ऑक्टोबर पासून आजपर्यंत आपण समजा सरकार आता अस्तित्वात आलं आणि आता अजून खाते वाटप व्हायचं आहे. तुम्ही जो आहात, तुमचा सर्व विषय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाखाली असते, मंत्रालयाच्या 7व्या फ्लोअरला. आणि ऑलरेडी तुमच्या सर्व आपल्या सरकारचा ई सेवा केंद्राने सर्व जेवढ्या योजना ज्या ऑनलाईन करायच्या त्याचा मी पूर्ण अभ्यास केला होता आणि त्याचे धोरण देखील मी आणि बावनकुळे साहेबांनी म्हणून बनवायचं ठरलं होतं की ते कसे नवीन सेंटर द्यायचे. ग्रामपंचायतचे तालुका स्तरावरले जे BMM आहे त्यांचा विषय मी समजून घेतला. कॉन्ट्रॅक्टर, आउटसोर्सिंगचे कॉन्ट्रॅक्टर दरवेळी जर नवीन नियुक्ती केली तर जे जुने काम करणारे लोक आहेत त्यांचं एक्सप्लॉयटेशन होईल. नवीन नियुक्ती करताना त्यांच्यापासून आर्थिक मोबदला घेण्याची देखील दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता ही बाब मी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या लक्षात आणून देतो. आणि त्यासोबतच जेवढे आउटसोर्सिंगचे बाहेर स्त्रोताचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टर बदलत राहतात, परंतु मूळ काम करणारा अनुभवी माणूस त्या ठिकाणी असतो आणि हे लोक 10-12 वर्षापासून काम करून राहिले आहे. त्यामुळे या लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे. एखादा दुसरा माणूस अपवाद म्हणून जर काम करत नसेल तर त्याला बदलण्यास हरकत नाही, पण सरसकट सर्वांना जर बदलण्यात आलं तर एक नवीन एक्सप्लॉयटेशन समाजातील एका वर्गाचा सुरू होईल. ते कुठल्याही परिस्थितीत योग्य नाही. ही बाब मी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या लक्षात आणून देतो. खाते वाटप झाल्यानंतर जे नवीन ग्रामविकास मंत्री येतील त्यांच्याशी संवाद करून या संदर्भामध्ये योग्य तो मार्ग काढेल. मी विक्रमसिंह मोहनराव पवार, मी कराड तालुका जिल्हा सातारावरून या संघटनेचा आपले सरकार सेवा केंद्र तज्ज्ञ ब्लॉक व्यवस्थापक या संघटनेचा कार्याध्यक्ष या पदावरती काम करतोय. आपण सध्या नागपूरला आहात आणि नागपूरला शीतकालीन सत्र सुरू आहे. आपण यशवंत स्टेडियमला आमरण उपोषण ठेवलेलं आहे, त्याचं कारण काय ठेवलेलं आहे? मॅडम, आम्ही गेले 13 वर्षापासून या राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या धोरणात्मक योजना ज्या असतात त्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र नावाच्या या प्रोजेक्टमध्ये गेली 13 वर्ष झालं काम करतोय. जसं की ग्रामपंचायतला ऑपरेटर असतात त्यांच्यावरती आम्ही जे पंचायत समितीला प्रत्येकी एक तालुका व्यवस्थापक पद असतं आणि जिल्ह्याला एक जिल्हा व्यवस्थापक पद असतं. यामध्ये गेले 13 वर्ष झालं आम्ही काम करतोय, सातत्यानं काम करतोय. यामध्ये आम्हाला कंपनीच्या मार्फत आमच्या नेमणूक केल्या जातात, परंतु गेल्या 6 महिन्यापासून हा प्रोजेक्ट ज्या CSE कंपनीकडे होता त्या कंपनीचा करार संपल्यानंतर ज्या दुसऱ्या कंपन्या नेमल्या गेल्या त्या दुसऱ्या कंपनीमध्ये आम्ही गेले 13 वर्ष झाल्या सातत्यानं काम करत असून अजूनही कार्यरत असून सुद्धा गेल्या महिन्यापासून काहीतरी ठराविक नवीन लोकांना ऑर्डर दिल्या जात आहेत आणि आम्हाला त्या ठिकाणावरून डावललं जात आहे.
त्या नवीन लोकांना नियुक्त केलं जात आहे आणि आम्ही गेले 13 वर्ष झाले काम करून सुद्धा आम्हाला या पदांवरून डावललं जात आहे. म्हणून हा उपोषण आम्ही गेले 6 ते 8 महिने झालं राज्यामध्ये आपण मंत्रालयामध्ये जाऊन विविध मंत्र्यांच्या भेट घेतल्या. सेक्रेटरी साहेब असतात त्यांना भेटून निवेदन दिले, बरेच वेळा भेटून आलो, तरी पण आम्हाला सकारात्मक कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे आज आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला की आमच्या ज्या संघटनेच्या राज्याध्यक्ष आहेत स्नेहल कांतीलाल पटेल, त्या स्वतः गेल्या 16 तारखेपासून अन्न आणि पाणी त्याग करून या ठिकाणी आजचा 3ऱ्या दिवशी सुद्धा त्या उपोषणावरती ठाम आहेत. आपण इथे जे उपोषण ठेवलेले आहे, आमरण उपोषण, इथे आतापर्यंत 16 तारखेपासून सुरू आहे. आतापर्यंत किती मंत्री आमदार येऊन गेलेले आहे आपल्या भेटीला? आत्तापर्यंत 3 आमदार येऊन गेले. त्यामध्ये आत्ता काही वेळापूर्वीच राज्यमंत्री जसवाल साहेब आले होते. ते जसवाल साहेबांनी पूर्ण आमचा प्रकल्प काय आहे आणि तो प्रकल्प गेले कित्येक दिवसापासून राबवला जातो ह्याच्या संपूर्ण पार्श्वभूमीपर्यंत गेले, जो की 19 सप्टेंबर 2024ला आमचा या प्रकल्पाचा नवीन GR जो निघालेला आहे शासनाचा, त्यामध्ये रेलटेल आणि ITI या 2 कंपन्यांना जो या प्रोजेक्टचा भाग बनवलेला आहे तो सुद्धा GR साहेबांनी आत्ता तपासून बघितला. साहेबांचं असं म्हणणं आहे की नवीन आउटसोर्सिंग ज्या कंपन्यांमध्ये आम्हाला घेतलं जातं आहे त्या कंपन्यांमार्फत ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं जातं आहे ते लोक नवीन लोक भरतात. यामध्ये कुठंतरी थोडाफार इकडच्या तिकडचा भाग असू शकतो. तर त्या खोलापर्यंतची आत्ता साहेबांशी आमच्या चर्चा झाली आणि साहेबांनी स्वतः आम्हाला 2 दिवसांमध्ये तुमचा निर्णय तडीस लावतो म्हणून असं आश्वासन सुद्धा आत्ता दिलेलं. ज्या पद्धतीने तुम्ही सांगता की जयस्वाल सर आले राज्यमंत्री आणि तुम्हाला आश्वासन दिले, तुम्हाला काय वाटते की प्रत्येक वेळेस ते शीतकालीन सत्र राहतात आणि भरपूर आंदोलन राहतात, त्यांची अजूनपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही आणि यावेळेस मंत्रिमंडळ विस्तार बसलेला नाही आहे, वाटपही झालेलं नाही का? भरपूर असे आमदार आहे ते नाराज आहेत, ते आपल्या घरी रिटर्न गेलेले आहेत. तुम्हाला काय वाटते अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मागण्या पूर्ण होतील काय? आता जसवाल साहेबांनी तेच सांगितलं की मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, खातेवाटप झाले नसल्यामुळे आपल्याला या उपोषणाच्या माध्यमातून तुम्हाला ज्या मागण्या तुमच्या मान्य व्हायला पाहिजेत त्याला थोडासा विलंब लागू शकतो. परंतु जसवाल साहेबांनी आम्हाला एक शेवटी आश्वस्त करून गेले की मी तुमची CM साहेबांशी, देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी भेट घालून नक्की देतो. या एका आशेवरती आम्ही आहे असं ठाम राहिलो उपोषणावर.